ज्या घरात या प्रकारे उंबरठा पूजन केले जाते तिथे विवाह नक्कीच होतो। नमस्कार मित्रांनो, आमच्या YouTube चॅनेलवर तुमचे स्वागत आहे, जिथे आम्ही तुम्हाला धार्मिक आणि पौराणिक मान्यता याबद्दल रोचक माहिती देतो। आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो आहे, ज्या घरात या प्रकारे उंबरठा पूजन केले जाते तिथे विवाह नक्कीच होतो। हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि रहस्यमय आहे, ज्याची अनेकांना कल्पना नाही। या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या प्रथेच्या धार्मिक, वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय पैलूंविषयी सविस्तर माहिती देऊ। 1. उंबरठा पूजनाचे धार्मिक महत्त्व। भारतीय परंपरेत उंबरठा चौकट हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते। हे घराच्या प्रवेशद्वाराचा तो भाग आहे, जिथे देवी देवतांची कृपा सदैव राहते। असे मानले जाते की ज्या घरात नियमितपणे उंबरठ्याचे पूजन केले जाते, तिथे सुख, समृद्धी आणि शांती नांदते। पुराणांमध्ये असे सांगितले आहे की उंबरठ्यावर देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांचा वास असतो। त्यामुळे जर कोणी उंबरठ्याला अपवित्र किंवा दुर्लक्षित ठेवले तर त्या घरातील धन, सौख्य आणि शांतीवर परिणाम होतो। परंतु जो व्यक्ती दररोज उंबरठ्याचे पूजन करतो, त्याच्या घरी शुभता टिकून राहते आणि विवाहासंबंधी अडचणी दूर होतात। 2. विवाहामध्ये उंबरठा पूजनाची भूमिका। अनेक ज्योतिषशास्त्रज्ञ असे मानतात की जर एखाद्या घरात विवाहयोग्य मुलगा किंवा मुलगी असेल आणि त्यांच्या विवाहास विलंब होत असेल, तर त्याचे एक कारण वास्तुदोष असू शकते। जर घराच्या उंबरठ्यावर नकारात्मक ऊर्जा असेल, तर त्यामुळे विवाहास अडथळे येऊ शकतात। ही समस्या दूर करण्यासाठी काही विशेष पूजन पद्धती आहेत। दररोज उंबरठ्यावर गंगाजल शिंपडावे, हळद आणि कुंकू वापरून स्वस्तिक काढावे, दिवा प्रज्वलित करून भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना करावी। मंगळवार आणि शुक्रवारच्या दिवशी विशेषतः उंबरठ्याची स्वच्छता आणि पूजन करावे। 3. वैज्ञानिक दृष्टिकोनातून उंबरठा पूजनाचे महत्त्व। जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले, तर उंबरठ्याचे पूजन आणि त्याची नियमित स्वच्छता अनेक सकारात्मक परिणाम घडवते। जेव्हा एखादी व्यक्ती सकाळी लवकर उठून उंबरठा स्वच्छ करते आणि तेथे हळद, कुंकू आणि तांदूळ वापरते, तेव्हा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। त्याचप्रमाणे गंगाजल शिंपडल्याने वातावरण शुद्ध राहते आणि घरात सौख्य टिकून राहते। उंबरठ्यावर स्वस्तिक काढल्याने आणि दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात शुभतेचा वास होतो। 4. उंबरठा पूजन करण्याची पद्धत। जर तुम्हालाही तुमच्या घरातील विवाहयोग्य मुलींसाठी शुभ परिणाम मिळवायचे असतील, तर खालील पद्धतीने उंबरठा पूजन करा। 1. सकाळी लवकर उठून घराच्या मुख्य दरवाज्याची नीट स्वच्छता करा। 2. उंबरठ्यावर गंगाजल आणि गोमूत्र शिंपडा। 3. हळद आणि कुंकूने उंबरठ्यावर स्वस्तिक काढा। 4. दिवा प्रज्वलित करून भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना करा। 5. शुक्रवारी विशेषतः उंबरठ्यावर हळद आणि गुलाबजल शिंपडावे। 6. प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी उंबरठ्यावर आट्याचा चारमुखी दिवा प्रज्वलित करावा। 5. वास्तुशास्त्रात उंबरठा पूजनाचे महत्त्व। वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्याला अत्यंत महत्त्व दिले जाते। वास्तुशास्त्र सांगते की घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते। जर घराचा उंबरठा अशुद्ध किंवा तुटलेला असेल, तर तो कुटुंबाच्या सुख, समृद्धीवर परिणाम करू शकतो। वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरठा कधीही तुटलेला किंवा खराब नसावा। दरवाजाच्या जवळ झाडू ठेवू नये। उंबरठ्यावर नियमितपणे दिवा लावावा। घराच्या प्रवेशद्वाराची स्वच्छता कायम ठेवावी। घराच्या उंबरठ्यावर तुळशीचे रोपटे ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते। 6. उंबरठा पूजनाशी संबंधित काही सत्य घटना। आपल्या आजूबाजूला असे अनेक उदाहरणे सापडतात जिथे उंबरठा पूजनामुळे विवाहातील अडथळे दूर झाले आहेत। उदाहरण 1. राधा यांचे विवाह। राधा यांचे वय 30 वर्षे झाले होते, पण योग्य स्थळ येत नव्हते। त्यांनी एका ज्योतिषाचार्यांचा सल्ला घेतला आणि त्यांना उंबरठा पूजनाचा उपाय सांगण्यात आला। त्यांनी नियमितपणे हा विधी केला आणि केवळ 6 महिन्यांत त्यांचे शुभ विवाह जुळले। उदाहरण 2. श्याम यांचा विवाह। श्याम यांच्या घरी अनेक वर्षे विवाहाच्या चर्चा सुरू होत्या, पण अंतिम निर्णय होत नव्हता। वास्तुशास्त्रानुसार उंबरठा पूजन सुरू केल्यावर काही महिन्यातच त्यांचा विवाह निश्चित झाला। निष्कर्ष मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की उंबरठा पूजनाचे धार्मिक, वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय आहे। जर तुमच्या घरात विवाहासंबंधी समस्या असेल, तर या उपायाने तुम्हाला नक्कीच लाभ होईल। हा उपाय केवळ तुमच्या घरात शुभता आणेलच, पण तुमच्या जीवनातही आनंद भरेल।
जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती धार्मिक ग्रंथ, ज्योतिषशास्त्र आणि प्रचलित परंपरांवर आधारित आहे. याचा उद्देश केवळ जनजागृती आणि माहिती पुरवठा आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची हमी किंवा दावा करत नाही की हा उपाय प्रत्येकासाठी सारखा प्रभावी ठरेल. कोणत्याही धार्मिक किंवा ज्योतिषशास्त्रीय उपायांचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा विद्वानांचा सल्ला घ्यावा.